हाय, तर फायनली आज आम्ही फिरायला निघालो आहे आणि महाबळेश्वरमचं लोकेशन ठरलंय आणि ट्रॅफिक लागू नये म्हणून सकाळी 5 वाजता घरातनं निघालो. ऋग्वेद छान गाढ झोपेत होता म्हणून आमची सगळी तयारी होईपर्यंत आम्ही त्याला उठवलंच नाही, पण आमची सगळी धावपळ बघून तो स्वतःच उठला आणि म्हणून त्याला रेडी केलं. आमचे जे ड्रायव्हर दादा होते ते अनुचे खूप छान मित्र होते, त्यामुळे पूर्ण प्रवासात त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या. ऋग्वेद 3 महिन्याचा असताना जो आम्ही ट्रेनचा प्रवास केला होता, त्यानंतर एवढा दूर आम्ही त्याला पहिल्यांदा नेत होतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी तो खूपच ऑब्झर्व करत होता. कधी तो मागे माझ्याजवळ असायचा, कधी बोर झाला तर पुढे त्याच्या बाबांकडे जायचं. प्रवासाला निघाल्यानंतर मोठ्या रेस्टॉरंटमध्ये काही खाल्ल्यापेक्षा अशा छोट्याशा जागी जाऊन नाश्ता करायला मला खूप आवडतं. मी फक्त पोहे खायचं ठरवलं होतं, पण अनु आणि आमचे ड्रायव्हर दादा ह्या दोघांनी मिसळ घेतली आणि ते त्याची इतकी तारीफ करत होते की मग मला राहावलं नाही. पोट भरून नाश्ता केल्यानंतर मागे बसून आम्ही दोघांनी झोप काढली. मला जाग आला तेव्हा आम्ही पेट्रोल पंपजवळ थांबलो होतो. बाजूला एक रसवंती होती, तिथे मस्तपैकी उसाचा रस पे. पूर्ण घाटामध्ये ऋग्वेद छान झोपी गेला होता आणि महाबळेश्वर जवळ येताच तिथली हिरवीगार झाडं, फ्रेश हवा बघून आपण लोकेशन छान निवडल्याचं समाधान मिळालं. चलो बाय.